मेडिकल इन्शुरन्स निवडताना काय काळजी घ्यायची याची थोडीशी हॉस्पिटलच्या दृष्टीने किंवा आम्हाला जे अनुभव येतात डॉक्टरांच्या वतीने त्याच्याबद्दल थोडंसं आपण 2 शब्द बोलूया. महत्त्वाचं काय आहे, की मेडिकल इन्शुरन्स घेताना सगळ्यात जास्त क्लेम कोणाचे होतात? तर लहान मुलांचे क्लेम होतात किंवा वयस्कर लोकांचे क्लेम होतात. त्याच्यामुळं आपले जे बालरोग तज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना थोडंसं विश्वासात घेऊन मगच कंपनी निवडली, तर जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये खूप कंपन्या आहेत आपल्याकडे. तर त्यामध्ये सुद्धा त्या कंपन्या निवडताना अशा कंपन्या निवडाव्यात, की ज्या कंपन्यांचा इतर व्यवसायांमध्ये सुद्धा त्या कंपन्यांचा किंवा त्या ग्रुपचा मोठा वाटा आहे किंवा मोठ्या ग्रुपच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून घ्यावा. दुसरी गोष्ट, ज्या एजंटकडून आपण इन्शुरन्सची पॉलिसी घेतोय, त्या एजंटकडे 4-5 कंपन्यांचं तरी काम असावं. एका कंपनीचं काम करणाऱ्या एजंटकडं गेलात आपण, तर आपल्याला तो दुसरे ऑप्शन्स देत नाही आणि आपण थोडेफार वेगवेगळे पर्याय